अशक्य आहे. आपल्या राज्यानं एक अत्यंत कर्तृत्ववान नेता गमावलाय. शब्द आणि वेळेला किंमत देणारा नेता गमावलाय. एक खंबीर निर्भीड लोकनेता गमावलाय. राजकारणातला दादा माणूस गमावलाय. धडाडीचा आणि दूरदृष्टी असलेला विकास पुरुष गमावलाय. मी आणि देवेंद्रजींनी एक दिलदार मित्र गमावलाय. या सभागृहाने एक शिस्तप्रिय आणि आदर्श मंत्री गमावलाय. जनतेच्या प्रश्नाप्रती तळमळ असलेला लोकप्रतिनिधी गमावलाय. दादा माझ्यापेक्षा वयानं मोठे होते, अनुभवाने मोठे होते. मी माझा मोठा भाऊ गमावलाय असं सातत्याने ते गेल्यापासून वाटतंय. दादा फणसासारखे होते, बाहेरून कडक आणि आतून मऊ. सभापती महोदय, दादांच्या बोलण्यात ग्रामीण बाज होता. आवाज राकट पण गोड होता. एकनाथराव ही दादांच्या स्टाईलची हाक माझ्या कानात आजही घुमते आहे. सभागृह असो, पत्रकार परिषद असो, कार्यक्रम असो, कॅबिनेट असो, अधिवेशन असो, प्रत्येक वेळी दादांची आठवण आपल्या प्रत्येकाला येत राहणार. बजेट अधिवेशन म्हणजे दादांचंच अधिवेशन. सचिव, अधिकारी, आमदारांच्या फायलींमध्ये बिझी असलेले दादा आपल्या सगळ्यांना आठवत आहे. आणि त्यावेळी त्यांची जी काय तगमग असायची ती आपण पाहिलेली आहे. आणि इथं खरं म्हणजे खालच्या सभागृहात जयंतरावांनी 10 वेळा, सुशील कुमार शिंदेनी 9 वेळा अर्थसंकल्प सादर केला. दादांनी या दोघांचा रेकॉर्ड मोडून 11 वेळा अर्थसंकल्प सादर केला. दादा खऱ्या अर्थाने विक्रमवीर ठरत होते, परंतु ते नियतीला मंजूर नव्हतं आणि नियती अत्यंत क्रूर आहे. तिच्या समोर आपण सगळे हतबल असतो. हे कटू सत्य पुन्हा आपल्याला पचवावं लागतंय. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर माझा आणि दादांचा जवळून संबंध आला, कारण ते कॅबिनेटमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. पूर्वीच्या महाआघाडी सरकारमध्ये काम करताना आम्ही दोघं एकत्र काम केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर काही प्रस्ताव थांबले, त्याला सुधारित मान्यता देखील दिल्या, कामांचा निधी वाढवला. असे प्रस्ताव कॅबिनेटमध्ये आल्यानंतर दादा अधिकाऱ्यांना सांगायचे, आता निधीची तरतूद करतोय, पण प्रकल्प वेळेत पूर्ण झाला पाहिजे. हे आवर्जून सांगणारे दादा मी पाहिलेत. अजितदादा प्रचंड अभ्यासू होते. प्रशासनावर त्यांची मजबूत पकड होती, भांड होती. एखादी नवी योजना आली की ती फिजिबल आहे का, त्याचा लोकांना किती फायदा होईल याचा दादा बारीक अभ्यास करायचे. दादांनी हातात फाईल घेतली की अक्षरशः काही सेकंदात त्याची नजर कागदावरून स्कॅन व्हायची. त्यात काय कमी जास्त आहे ते ओळखायचे आणि चुका असतील तर त्या काढून सेक्रेटरीना सांगायचे देखील. सहकार, कृषी, जलसंपदा, ऊर्जा, पायाभूत सुविधा अशा महत्वपूर्ण विषयांमध्ये त्यांचा सखोल अभ्यास होता. बैठकीत साधा कागदाचा कपटाही खाली पडला तो चालायचा नाही, त्यांना चालायचं नाही. स्वच्छता आणि टापटीप ही दादांकडून शिकण्यासारखी गोष्ट आहे. नैसर्गिक संकट असो किंवा राजकीय, दादांना कधी निराश झालेलं पाहिलं नाही. दादा कधीच नकारात्मक बोलायचे नाहीत, कायम पॉझिटिव्हच राहायचे आणि प्रॅक्टिकल राहायचे. कोविडमध्ये मंत्रालयातून नियंत्रण करणारे दादा डोळ्यासमोर उभे राहतात. गेले 25-30 वर्ष मी आणि अजितदादा आम्ही दोघेही राजकारणात आहोत. या काळात आमच्या असंख्य भेटी झाल्या. शेकडो बैठकांमध्ये एकत्रही आम्ही होतो, एकत्र कामही केलं, अनेक सभाही एकत्र केल्या. त्यातल्या अनेक घटना, किस्से, प्रसंग सारखे डोळ्यासमोर येत असतात. त्यातल्या 2-4 घटना प्रामुख्याने आठवतात. त्यातली एक घटना आपण सर्वांनी टीव्हीवर पाहिली. 2024 साली विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सरकार स्थापनेच्या चर्चा सुरू होत्या. तेव्हा देवेंद्रजी, अजितदादा आणि मी एक पत्रकार परिषद घेतली. कोण कुठल्या पदाची शपथ घेणार असं पत्रकार सारखं विचारत होते. आमची चर्चा सुरू होती आणि आमची चर्चा सुरू आहे, संध्याकाळपर्यंत सगळं काही स्पष्ट होईल असं मी पत्रकारांना सांगत होतो. पण पत्रकार काही मागे हटत नव्हते. तेवढ्यात दादांनी माझ्या हातून माईक घेतला आणि म्हणाले, एकनाथरावांचं मला माहित नाही, परंतु मी मात्र उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे.
हे नक्की. त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये एकच हशा पिकला. पत्रकारांना ही बातमी मिळाली. दादांच्या हजरजबाबीपणाची अशी असंख्य उदाहरणं या ठिकाणी सांगता येतील. असेच